नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला बांगड्यांच्या तोंडापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा आणि तुम्ही अशी बनवता का ती पण मला कमेंट करून सांगा। ह्याच्यामध्ये मीडियम आकाराचे 2 कांदे मी कापून घेतलेले आहेत। अर्धा इंच आल्यापेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे, पातळ तुकडे केलेले। अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। 2 हिरव्या मिरच्या छोट्या आकाराच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। छोटा अर्धा चमचा जिरं, 1 चमचा धने, काश्मीरी मिरची पावडर आहे छोटा अर्धा चमचा, ह्या गच्चभरून अर्धा घेतलेला आहे। तिखटवाली मिरची घेतलेली आहे, ती 1 चमचा घेतलेला आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या बरं का मिरची। जर सुक्या मिरच्या असल्या तरी तुम्ही वापरू शकता। थोडीशी हळद, चिंच मी 3 बुटकं छोट्या आकाराचे पाण्यामध्ये भिजत घातले होते, स्वच्छ धुवून भिजत घातले होते। नाही भिजत घातले डायरेक्ट जरी टाकले तरी चालतील। आणि जर तुम्हाला चिंच नसेल टाकायचं, तुमच्याकडे कोकम असेल तर तो कोकम सुद्धा तुम्ही नंतर टाकू शकता। याच्यामध्ये नाही टाकलं तर चालेल, आपण जे बनवणार आहे ना त्या रेसिपी तुम्ही नंतर टाकलं तर चालेल। हे बारीक करून घेणार, एकदम बारीक करायचे। एकदम बारीक केले बघा, मेण्यासारखं थोडंसं पाणी टाकून। बांगडे बघा स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि ताजे फ्रेश बांगडे होते। हे अशा पद्धतीत आता हे पाठीमागची बाजू मी फ्राय करणार आहे आणि ह्याचा आपण मस्तपैकी रेसिपी बनवूया। कढई ठेवलेली आहे गरम करायला, त्यामध्ये थोडंसं तेल टाकू, एकदम थोडंसं तेल टाकायचं आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं एकदम जिरे टाकणार आहे। 4 पाकळ्या लसणाच्या अशा फोडून घेतलेल्या आहेत मी। थोडासा कढीपत्ता टाकणार आहे, जरी नाही टाकला तरी पण चालू शकते, पण मी थोडासा टाकणार आहे। त्यातली एखादी गोष्ट तुम्हाला जर आवडत नसेल ना तर तुम्ही ते नाही टाकले तरी पण चालू शकतं। आता हे मी थोडंसं पाणी टाकून घेतलं तर मी सगळं काढून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे। परत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, ते पाणी सगळं मी यात ओतून घेते। पाणी टाकून बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे सगळं, कारण मसाल्याच्या भांड्यामध्ये खूप सारा मसाला राहिला होता। हे बघा अशा पद्धतीत झालेलं आहे, एवढं घट्ट। पातळ पाहिजे असलं तर अजून थोडंसं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता। जेवढं आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे आपण करायचं। ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, थोडासा एकदम मी गरम मसाला टाकणार आहे, गॅस आहे मीडियम। हलवून घेऊया, कारण ह्यात नुसती मिरची पावडर टाकली होती। आगरी मसाला असा जरी असेल तुमच्याकडे तर तो टाकला तरी चालू शकते। ह्याच्यामध्ये त्रिफळा टाकणार आहे मी, 5 घेतल्या होत्या। आणि पूर्ण जरी बांगडा टाकला तरी चालेल, मी तोंडाचा भाग फक्त टाकलेला आहे। त्याला थोडंसं उकळून देते पहिलं। उकळलेलं आहे बघा चांगलं। आता त्याच्यामध्ये ही बांगड्याची आपण तोंड स्वच्छ धुवून घेतली होती, थोडंसं मीठ लावून मी चोळून धुवून घेतले होते चांगले। थोडासा लिंबाचा रस वगैरे हलवून घेते। आता हे टाकल्यानंतर काय आपल्याला जास्त याला शिजवायची गरज पडत नाही आहे। गरम गरम भातावर भाकरीवर खूप चविष्ट लागतं। तुम्ही एकदा अशा पद्धतीत करून बघा। झाकण ठेवणार आहे 5 मिनिटासाठी फक्त। मीडियम गॅसवर फक्त 5 मिनिटं मी चांगले करून घेतलेलं आहे। मस्त असं बघा झालेलं आहे। मसाला शिजायला पण जास्त वेळ लागत नाही, आपण तर पहिला उकळून घेतला होता। आणि डायरेक्ट जरी टाकलं की नाही मसाल्यासंगत तरी पण चालू शकते, अशा पद्धतीत होतं। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची, खूप चविष्ट होतं बरं का। एकदा करून बघा। तुम्ही कधी असं बनवले का ते पण सांगा, आणि थोडंसं काय वेगळं बनवता का ते पण सांगा। ही जी रेसिपी आहे ना ही माझ्या फ्रेंडचं मी बघून केलेली आहे। ती म्हणजे बनवलेली होती, फक्त मला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी केलेली आहे, कारण मी खूप वेळा तिच्या घरी खाल्लेले आहे। तुम्ही कशी करता जरा मला सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।